नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. मी माझ्या या 3 एकर क्षेत्रावर गेल्या 4 वर्षापासून सतत शून्य मशागत चा अवलंब करून मी पिकं घेत आहेत. हे माझं 9वं पीक आहे आणि यावर मला कल्पना जे सुचलेली आहे हे आदरणीय गुलाबरावजी खंडागळे सर यांच्या व्हिडिओमधून सुचलेले आहे आणि ते आता मला वेळोवेळी या विषयावर मला मार्गदर्शन करतात. स्वतः फोन लावतात. काही अडचण असली तर मी त्यांना माझ्या समस्या विचारून घेतो, तर ते माझ्या समस्येचं अतिशय चांगल्या प्रकारे निराकरण करतात आणि अतिशय चांगलं असं पीक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नांगरणी केलेली नाही, वखरणी केली नाही, डवरणी केली नाही आणि निंदनसुद्धा केलेलं नाही. शून्य मशागतीचा अवलंब करून मी हे पीक घेतलेले आहे आणि याचे फायदे असे झाले की मला कोणत्याही प्रकारचा मजुराचा खर्च नाही लागला, ट्रॅक्टरचा खर्च नाही लागला. पर्यायाने माझ्या शेतामध्ये सेंद्रिय कर्ब वाढलेलं आहे, जमिनीची सुपीकता वाढलेली आहे आणि माझा लागण जे खर्च आहे, खत असो, फवारणी असो आणि इतर काही गोष्टी ह्या अतिशय कमी प्रमाणात मला लागलेल्या आहेत. मी खताचं प्रमाणसुद्धा माझ्या शेतामध्ये कमी केलेलं आहे. एकरी फक्त 10 किलो खत वापरलं आणि फवारणीसुद्धा माझ्या फक्त 3च झालेल्या आहेत, साध्या फवारण्या. आणि या 3 फवारणी आणि या 10 किलो एकरी प्रमाणे खत यावरच माझं हे पीक अतिशय चांगल्या प्रकारे आलेलं आहे. आपणसुद्धा शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून आपल्या शेतामध्ये पिकं घेऊ शकता. पर्यायाने काय होईल, आपलं पैसा वाचेल, ट्रॅक्टरचा, निंदणीचा, डवरणीचा, पेरणीचा खर्च वाचेल. शिवाय खताचासुद्धा खर्च वाचेल, फवारणीचासुद्धा खर्च वाचू शकतो. यावर जर आपल्याला इत्थंभूत माहिती जर घ्यायची असेल तर गुलाबरावजी खंडागळे सर यांना फोन करून त्यांना आपण माहिती विचारू शकता. ते आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतील. मला अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शनानुसारच मी गेल्या 4 वर्षापासून माझी शेती करत आहोत. हे माझं 5वं वर्ष आहे. धन्यवाद.